परवडत असताना माझ्या कामगारांना पण त्याच्यातनं न्याय मिळाला पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मला ही गोष्ट माहिती आहे की जगामध्ये पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ही कसल्याही प्रकारची असली तर ती फायद्यामध्ये नसते. कारण सुविधा देण्याचं काम असतं. ज्यांची ऐपत चांगली तो विमानाने जाईल, तो फर्स्ट क्लासने जाईल, सेकंड क्लासने जाईल किंवा तो व्हिडिओ कोच मधनं जाईल. पण सर्वसामान्य जो माणूस असतो त्याला शेवटी आपली एसटी ही महत्वाची, पण त्याकरता एसटीला मदत झाली पाहिजे या मताचा मी देखील जरी अर्थमंत्री असतो तरी आहे. त्याबद्दल आपण किंवाच शंका मनामध्ये बाळगू नका. त्यामुळे तुम्हाला जे काही तुमचे मूलभूत प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजे. त्याच्यामध्ये जसे जसे ती परिस्थिती माझी सुधारेल त्या पद्धतीने मी मदत करेन. मी तुम्हाला अजिबात कुठं वाऱ्यावर सोडणार नाही. मी पण नाही, आमचं महायुतीचं सरकार देखील, मुख्यमंत्री नाही, प्रताप नाही, उपमुख्यमंत्री नाही, उदय नाही, कुणीही नाही. हनुमंतराव ताटेंचं आणि आमच्या हडपसरचं एक वेगळं नातं आहे. जवळपास 40 वर्ष त्यांचं वास्तव्य या परिसरात आहे. त्याच्यामुळं एक आपल्यातलं सहकारी म्हणून नेहमीच हडपसरकरांनी देखील हनुमंतराव ताटे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना स्वीकारलेलं आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या अलीकडेच आम्ही महागाई भत्त्यामध्ये वाढ केलेली आहे. भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय प्रतिपूर्ती याबाबत देखील सरकार सकारात्मक आहे. महिला वाहकांना केवळ दिवसा ड्युटी लावण्यात येते. एसटी कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी स्वच्छ नीटनेटके विश्रांती गृह बांधण्याचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. मोठ्या संख्येने नवीन बसेस खरेदी करण्याचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. या पुढील काळामध्ये देखील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि विशेषतः आपली जी काही संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राची जी संघटना तुमची आहे त्या संघटनेच्या पण बाबतीमध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटना यांचेही प्रश्न सोडवण्याच्या करता प्रयत्न हे केले जाणार आहेत. त्यांचं जीवनमान उंचावण्याच्यासाठी निधीची कमतरता ही भासू देणार नाही हा शब्द देखील अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. त्याबद्दल काळजी करू नका. मी शब्दाचा पक्का आहे, माहिती आहे, माझी ओळख आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सगळेजण कामाची माणसं, सकाळपासून आम्ही काम करत असतो आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचा करता प्रयत्न करत असतो. ठीक आहे, रोजच्या रोज मी उद्या तुम्हाला भेटू शकत नसेल प्रताप, पण जेव्हा गरज असते त्यावेळेस आपण नेहमीच एकमेकाच्या बरोबर असतो. अशाच पद्धतीनं मी तुम्हाला याच महिन्यामध्ये वेळ देईल आणि त्यावेळी किती पदाधिकारी येणार ते संदीप तुम्ही मला सांगा. मी बघा पाठीमध्येच घेऊन संदीप कुठं तो असाच माझ्या पाठीशी आपण तुमचे प्रश्न सोडू. त्याबद्दल संदीप काळजी करू नको. हनुमंतराव तुम्ही पण काळजी करू नका. तुम्ही अतिशय करून दिसताय. दोन मुलं जवळ बसून ती काही भाऊ अर्थात या सगळ्यांची प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, विश्वास तुमच्या पाठीशी म्हणून हे सगळे घडलंय. हे कुणी कदापि नाकारू शकणार नाही. त्याच गोष्टीचा पुन्हा उल्लेख करतो. तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं. तुमची पुढची पण कारकीर्द अतिशय दैदिप्यमान झाली आणि अशाच पद्धतीनं शेवटपर्यंत या आमच्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विश्वास हा तुमच्यावर तसाच कायमचा राहावा ही अपेक्षा व्यक्त करतो. तिथं कुठेही हनुमंतराव पण तडा जाऊन देणार नाही, संदीप पण तडा जाऊन देणार नाही आणि तुमच्या योग्य ज्या मागण्या आहेत त्या निश्चितपणे तुमच्या पत्रामध्ये पाडून घेण्याचं काम त्याबद्दलची ग्वाही मी या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची मदत देतो. जय हिंद.